मंडळी, मागच्या वेळेसारखं मी ह्यावेळेस तुमच्यासाठी एक कोडं घेऊन आलेलं आहे. बघू तुम्ही ओळखू शकता का ह्या व्यक्तीला. असं तर कोड्याचं उत्तर मी देणारच आहे, तरी पण ह्याच्यावरून तुम्हाला एक त्या व्यक्तीचा अंदाज येईल. तर कोडं असं आहे: गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. मी आणि त्रासिका गेलो मच्छी आणायला आरती मावशीकडे. आरती मावशीकडून मच्छी घेऊन आम्ही घरी आलो, वाटण केलं, मच्छी बनवली, जेवण करून मी गेले मम्मीकडे. ओळखा पाहू मी कोण. तर मंडळी, एकंदरीतच तुम्हाला याचा अंदाज आलेला आहे. तर चला मग सुरुवात करूया आपल्या पॉडकास्टला. नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या साफसफाईच्या पॉडकास्टमध्ये मी संध्या तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी एक नवीन घरकोंबडी तुमच्यासोबत इंट्रोड्यूस करणार आहे. ही घरकोंबडी ना बाकीच्या घरकोंबड्यांसारखीच आहे, पण बाकीच्या घरकोंबड्यांना ना ॲटलिस्ट साफसफाई तरी करायला जमते, पण ह्या घरकोंबडीला ना ते करायला पण जीवावर येतं. चला तर मग अशी मरतुकडेली, आळशी, सतत मम्मीकडे पळणारी घरकोंबडी बसते काकू ह्यांना. तर बाकीच्या, मी तुम्हाला मगाशी म्हटल्यासारखं, बाकीच्या घरकोंबड्या ॲटलिस्ट डस्टिंग करतात, क्लिनिंग करतात, सतत त्यांचं ते चालू असतं. ॲटलिस्ट त्याच्यावर ते ब्लॉग करून निदान साफसफाई तर करतात. पण ह्या बसते काकूंना ना साफसफाई करायला पण जीवावर येतं. पण ह्यांना ब्लॉगिंग करायला, मम्मीकडे रोज न चुकता जायला, मच्छी आणायला, मच्छी करून खायला जीवावर नाही येत. पण साफसफाई करायला मात्र बसते काकूंच्या जीवावर येतच. तुम्ही ह्यांचे ब्लॉग्स बघा, व्हिडिओज बघा, शॉर्ट्स बघा, तुम्हाला मी असं का बोलते आहे ना हे नक्कीच कळेल. ह्या काकूंवर व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच की मी ना आपली माझी भटकंती चालू होती यूट्यूबवरती कॉन्टेंटच्या शोधात. तेवढ्यात मला ह्या बसते काकूंचा दहीवड्याचा शॉर्ट व्हिडिओ दिसला आणि तो दहीवडा मला कॉन्टेंट देऊन गेला. तर ह्या काकूंनी दहीवड्याचा व्हिडिओ टाकला होता, पण ह्या ताईंनी ना त्या दहीवड्याचं विश्लेषण असं खूप छान केलं ना की बाबा, मला आज पहिल्यांदा कळलं की दहीवड्यांचं पण डेकोरेशन करतात. म्हणजे काय हे दहीवड्याचं डेकोरेशन, बापरे. मी म्हटलं इंटरेस्टिंग आहे, पूर्ण बघा. तर मी पूर्ण व्हिडिओ बघितला आणि ह्या काकू म्हणाल्या की मी दहीवडे डेकोरेट करून देणार आहे. ते म्हणतं, बाई, दहीवडे डेकोरेशन करायला लग्नाचा मंडप आहे का तर डेकोरेशन करते, बावळट. ते प्लेटिंग करतात, प्लेटमध्ये सजवून देतात, ताटात ताट सजवून देतात, असं म्हण की. डेकोरेशन काय डेकोरेशन, उगाच तू पण ना त्या बोंबल मॅडमसारखीच आहेस. कुठेतरी आपलं कुठून तरी शिकून यायचं आणि काहीतरी बरळत बसायचं. आणि असं लोक बघतात पण, बघणारेच कुठून येतात ना देव जाणं. काय हो, मला अजून पण एक गोष्ट कळली नाही. तुम्ही कुठल्या भागात राहता किंवा कुठल्या भागातून बिलॉंग करता, कुठल्या भागातून येतात ना अशी मंडळी, देव जाणे. ह्यांच्यामध्ये म्हणे जिरा मसाला असतो. मला जोपर्यंत माहिती आहे तर महाराष्ट्रात सगळीकडे ना जिरा पूड, जिरा पावडर असं म्हणतात, पण ह्या काय बोलतात, जिरा मसाला. तुम्ही पण ना मगाशी म्हटल्यासारखं अगदी त्या बोंबलसारख्याच आहेत. त्यांच्या असं तुम्ही वाटतात ना, दूर के बिछडे हुई बाही बहन, तसं झालं आहे तुमचं पण. सेम टू सेम. त्यांचे इंग्रजीचे वांदे आहेत, तुमचं तर काय अजून मला कळलं नाही, पण मराठीचे वांदे तर दिसतातच आहे. आणि मंडळी, ह्यांच्या प्रत्येक शॉर्ट्स व्हिडिओ, व्लॉग व्हिडिओमध्ये ना ह्या न चुकता तेच रुटीन शेअर करत असतात, बोंबल मॅडमसारखं. आता मी उठले, मच्छी आणली, मच्छी आणायला गेले, आरती काकू भेटल्या, आरती काकूकडून मच्छी घेतली, वाटण बनवलं, खाल्लं, आणि मेन गोष्ट, चालले मम्मीकडं. आणि मी निघाले मम्मीकडं, आणि मी चालले मम्मीकडं. अहो काय बसते काकू, इथं तिथं उगाच ह्याच्या त्याच्या उच्चापात्या करत बसण्यापेक्षा ना, ते घरात जे टोपलंभर किटन चढलं ना त्या किचनमध्ये, ते असं घाण वाटतं बघायला बाई. ती काय ती कढई, आणि काय ते दिसत होता थर, कसं काय, किती ते घाण, ते चमचे ठेवलेलं स्टँड, हां कसं खाऊ वाटतं ह्याच्यामध्ये बनवलेलं. उगाच तिकडे टाईमपास करण्यापेक्षा ना त्याआधी किचनची साफसफाई करा. ते गॅस बघून तर असं मला उलटी होईल असं वाटत होतं बघताना.
ते किती ते गॅसचे बटणं असतात का, पार त्या बटनापर्यंत तुम्ही कॅमेरा घुसवून दाखवता, हे बनवलं ते बनवलं दाखवलं. त्या बटनामध्ये पण असा टोपलंभर बोट घालून असं काढाल ना, तेवढा त्यामध्ये घाण दिसत होती. किती ते गलिच्छ आहे ते फ्रीजची बाजू, ते गॅस त्याच्या बाजूला ठेवला आहे. एवढी पण अक्कल नाही का की जिथे आपला गॅस आहे, जिथे ऊर्जा आहे, त्याच्या बाजूला इलेक्ट्रिक आयटम ठेवायचे नाहीत, इलेक्ट्रिक वस्तू ठेवायच्या नाहीत. तिथंच ते ठेवले. निदान ते फ्रीज तरी बाजूला सरकव, ते पण नाही. तिथं पण ते किती गदगद घाण दिसतंय, ते किती तो पसारा. हां, आणि असल्या घाणीत बनवलेलं कसं खाऊ वाटतं ना तुम्हाला लोकांना. झुरळ वगैरे नाही होत का तुमच्या घरामध्ये? हां, बोंबलत कॅमेरा पकडून 4 वेळा भटकंती करण्यापेक्षा ना, ते जरा घरातला पसारा आवर. मंदबाई कुठली. सस्ते आणि उठून बसते एवढंच तुम्हाला म्हणण्यासारखं राहिले फक्त, आणि तुमच्या नावातच दिसतं ते. आणि तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स तरी कसं होतं एवढी सगळी घाण जगाला दाखवायला? मला तर ना तुमचा तो दहीवडाचा व्हिडिओ बघून आणि तुमचं ते घाण किचन बघून डाऊटच येतो. तुम्ही जे डबे भरून भरून देता ना, इकडे तिकडे, मम्मीच्या तिकडे, त्या बिशोरी ताईंकडे, ते लोक नक्की खातात का तुम्ही बनवलेलं हे, तुम्ही जे डबे देतात ते? आणि कसं काय खाऊ शकतात ते लोक? एवढं घाण बघून अशी किसन नाही बसत का तुम्हाला? असं ते लॅक करून बाहेर येत नाही का घशातून? देव जाणे बाबा कसं खातात ते. पण आता मी एक गोष्ट मी तर ठरवलं किंवा माझ्या तरी गोष्ट डोक्यात बसवली, बाकी कोणी खाईल ना तर नाही खाईल, पण इथून पुढे ना, मी तुमचा तो दहीवडा रेसिपी बघितल्यापासून इथून पुढे मी घरातच काय कुठेच दहीवडा रेसिपी खाणार नाही, हे मात्र नक्की आहे. थोडा त्या कॅमेऱ्याला बाजूला ठेव आणि ते घराकडे लक्ष दे. काय ते आपलं सतत उठायचं आणि मम्मीकडे जायचं. थोडं हायजीन मेंटेन कर, स्वतःसाठी नाही ना तरी ॲटलिस्ट त्या बाळासाठी तरी. हा तरी विचार हा विचार तुम्हाला लोकांना नाही आहेत का रे? थोडी साफसफाई करावी आपल्यासाठी नाही, निदान आपल्या बाळासाठी तरी. चला बाळासाठी सोडा, निदान ॲटलिस्ट सगळं जग बघते, सगळी दुनिया बघते आपल्याला, आपलं घर बघतंय. थोडंसं साफसफाई करावी. आपण कसं खातो, कसं बसतो, मेन म्हणजे कुठे खातो, कुठे बसतो, कुठे बनवतो इथं तरी हायजीन मेंटेन करायला पाहिजे ना. हे पण तुम्ही दाखवतच ना जगाला. इन्फ्लुएन्स करते, ही अशी घाण इन्फ्लुएन्स करता का? त्या बाळासाठी तरी थोडीशी किचनमध्ये साफसफाई ठेवा. बसते काकू नुसत्या बसत असतात. इथून तिथून बसत राहण्यापेक्षा जरा साफसफाई करा, जरा घरातली कामं करा स्वतःच्या. फक्त चांगले कपडे तोंडाला लिपस्टिक लावून आहे ना होत नसतं. तुमच्या तोंडापेक्षा तुमच्या आजूबाजूचा मेन परिसर आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं किचन किती स्वच्छ आहे ना, ते महत्त्वाचं. आणि तुमच्या थोबाडावरून ते दिसतंच. लिपस्टिक लावायचं आणि पळायचं आपल्या मम्मीकडे. आणि काय गप्पा मारतो तुम्ही तुमच्या मम्मीसोबत रोज? मला पण सांगा जरा. नाहीतर एक तुमची मम्मी रोज गप्पा मारते, तुम्ही गेला तर रोज व्हिडिओमध्ये दिसते. आणि आमची मम्मी बघा, बोलायला गेलं ना स्वतःच 4 प्रश्न विचारते आणि आम्हालाच गप्प करते. बोलणं तर लांबच राहिलं मग. आणि तुमची मम्मी पण बघत असेल ना व्लॉग, शॉर्ट्स, व्हिडिओ, ती तुम्हाला म्हणत नाही का इकडे येण्यापेक्षा बाई तू तुझं घरीच राहा आणि तुझं घर साफ कर, तुझ्या मुलीकडे लक्ष दे, घरातल्या साफसफाईकडे लक्ष दे, कढई वगैरे घास, स्पेशली ती कढई आणि स्पेशली ते चमचा ठेवायचे स्टँड, आणि त्या चमचे ज्याच्यात ठेवलंस ना त्याच्या खालचं ते स्टँड, ते साफ करायला सांगत नाही का तुझी मम्मी तुला? त्यांना कसं काय जमतं एवढं सगळं घाण बघायला? आजूबाजूची तुमच्या मैत्रिणी पण तुम्हाला सांगत नाहीत की बाबा थोडंसं साफसफाई कर वगैरे म्हणून. ते बिचाऱ्या काकू किंवा त्या तुमच्या मम्मी तरी काय बोलणार ना. तुमच्या घरातल्यात करत्या तुम्हीच आहेत, तुम्हाला पटते तर बाकीच्यांना बोलायची काय टाप ना. शेवटी घर तुमचंच आहे. शेवटी एवढंच म्हणायचं ना, तोंडापेक्षा ना तुम्ही घर स्वच्छ ठेवा, बाकी तुमची मर्जी. आम्हाला दाखवताय म्हणून मी बोलून निघाले की खूप घाण आहे म्हणून, आणि लिटरली खूप घाण वाटते ते. सो थोडासा वेळ काढा, एक छान अशी घासणी आणा, मच्छी आणण्यापेक्षा एक दिवशी घासणी छान लिक्विड आणा आणि मस्त घसघस घासा. मग तुम्ही पण बघा, तुम्हाला पण किती छान अनुभव येईल, ती किती छान वाटेल घर. नाही तर ती माऊस क्वीन बघा, एवढंसं तिचं घर आहे पण ती किती व्हिडिओ बनवते, किती साफसफाई करते. थोडंसं तिच्याकडून आदर्श घ्या तुम्ही पण, गरज आहे तुम्हाला त्याची. रेफरन्ससाठी अजून कोणाचे व्हिडिओज वगैरे पाहिजे असतील तर तुमच्यासारखंच घर कोंबड्यांचं रुटीन सर्च करा. तुम्हाला खूप साऱ्या तुमच्या लांबच्या बिछडलेल्या दूरच्या बहिणी सापडतील. त्यांच्याकडून तुम्ही गायडन्स घेऊ शकता कसं साफसफाई करायचं ते. माझ्या बोलण्यातून नाही समजलं तर दॅट इज फॉर यू.
बाकी एवढंच म्हणायचं आहे. बाकीच्या घरकोंबड्यांचा हा मात्र एक गुण तुमच्यामध्ये नाही, त्याच्यामुळे तुम्ही घरकोंबडी म्हणण्यास कॅपेबल नाही आहात. सो हा गुण अवगत करा आणि घरकोंबडी म्हणण्याच्या कॅटेगरीत परिपूर्ण उतरा. बाकी सगळे गुण आहे ना तुमच्या घरकोंबड्यांचे अगदी तंतोतंत मॅच होतात. फक्त साफसफाईचं बघा हा तेवढं, काय करायचं ते नाही. कराच, नक्की करा. बसते काकू, भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत तुम्ही साफसफाई करा. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडेल. तुमच्याच बाजूने बोलले, नाही तर परत म्हणाल कोणीही काहीतरी बोलते माझ्याबद्दल. तर नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला असेल तर कळेल तुम्हाला. चला तर मग मंडळी, आजचा हा आपला पॉडकास्ट इथेच संपला असं मी जाहीर करते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी काय करायचं ते करा. थँक्यू, धन्यवाद.